नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्याला आपण आयोगाने विचारलेले प्रश्न आणि त्याचं योग्य स्पष्टीकरण अभ्यासत आहोत. अर्थशास्त्र या विषयातील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला प्रश्न कसे आहेत आणि कसे आयोगाचे प्रश्न बदलत गेलेत हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. विकासाचे निर्देशांक. प्रश्न क्रमांक पहिला. रघुराम राजन पॅनलने प्रस्तावित केलेल्या घटक राज्यांच्या वर्गीकरणाप्रमाणे खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही? आता आपल्याला रघुराजन समिती जी की 2013 स्थापन केलेली होती त्याच्याबद्दल विचारलेलं आहे. आणि कुठली जोडी बरोबर नाही तर ती आहे पर्याय क्रमांक 2 ओडिसा आणि तिला दिलेला विशेष दर्जा. विशेष दर्जा हा शब्द काढूनच टाकलेला आहे रघुराजन समितीने, म्हणून विशेष दर्जा अशी श्रेणीची शिफारस त्यांनी केलेलीच नव्हती, म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. आता रघुराजन समिती 2013 जिने अहवाल सादर केला 16 सप्टेंबर 2013 आणि शिफारशी काय होत्या तर या समितीने गरीब राज्यांना अधिक सहाय्य देण्यासाठी असलेला विशेष दर्जा ही श्रेणी रद्द करून फक्त 3च वर्ग ठेवले, ज्यामध्ये 28 राज्यांना अल्पविकसित, अत्यल्प विकसित आणि तुलनात्मकदृष्ट्या विकसित या 3 वर्गांमध्ये विभागणी केली. आणि ही पद्धत MDI म्हणजेच मल्टी डायमेन्शन इंडेक्स वर आधारित असून त्यानुसार राज्यांना विभागले गेले. अत्यल्प विकसित राज्य 11 आहेत, ज्यामध्ये ओडिसा, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, उत्तर प्रदेश आणि राजस्थान ही राज्ये येतात. तर अल्पविकसित राज्यामध्ये मणिपूर, पश्चिम बंगाल, नागालँड, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, मिझोराम, गुजरात, त्रिपुरा, कर्नाटक, सिक्कीम आणि हिमाचल प्रदेश ही 11 राज्ये येतात. आणि 6 राज्य तुलनात्मकदृष्ट्या विकसित राज्य म्हणून ओळखले जातात, ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा तर समावेश आहेच, त्याचबरोबर गोवा, केरळ, तामिळनाडू, पंजाब आणि उत्तराखंड या एकूण 6 राज्यांचा समावेश आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2. 2011 या वर्षी मानव विकास निर्देशांक मूल्यांकनाच्या उतरत्या क्रमात पुढील देशाची मांडणी करा. आता मानव विकास निर्देशांक म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आता हा आहे 2013चा प्रश्न आणि 2013 नुसार नॉर्वे हा सर्व वर होता, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, त्यानंतर चीन आणि त्यानंतर भारत. आता मानव विकास निर्देशांक 2025 याचं 5 देशांमध्ये पहिल्या वर्गात आहे आइसलँड, दुसरा आहे नॉर्वे, तिसरा आहे स्वित्झर्लंड, चौथा आहे डेन्मार्क आणि 5वा आहे जर्मनी. आणि शेवटचे 5 देश पाहायला जावं तर 193 क्रमांकाला आहे दक्षिण सुदान, 92ला आहे सोमालिया, 191ला आहे मध्य आफ्रिका आणि 90ला आहे चाड आणि 89ला आहे नायजर. मग भारताला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये किती गुण भेटलेले आहेत 2025 तर 0.644. आणि मानवी विकास निर्देशांक 2013 193 देशाच्या यादीत 134व्या क्रमांकावर भारत होता. आणि आपल्या देशाच्या शेजारील राज्य जसं की चीन 78व्या क्रमांकावर होता, श्रीलंका 89, भूतान 125, बांगलादेश 130, नेपाळ 145, म्यानमार 150 आणि जो आपलाच सख्खा भाऊ म्हणता येईल पाकिस्तान 168व्या क्रमांकावर होता. पण आता 2025ची आकडेवारी आलेली आहे, ज्यामध्ये भारताचे स्थान 193 देशाच्या यादीत 130व्या क्रमांकावर आहे. आणि बांगलादेशही
आणखीनही 130 या क्रमांकावरच आहे. HDI नुसार देशाचं वर्गीकरण केलं जातं. जे देश खूप म्हणजे निम्न मानव विकास असतो त्या देशाला 0 ते 0.549 असे मूल्य दिले जातात आणि अतिउच्च मानव विकास देश म्हणजे ज्याचा मानवाचा खूप उच्च विकास झालेला आहे त्यांना 0.0800 म्हणजे 800 पेक्षा अधिक गुण असतील ते पहिल्या 5 श्रेणीमध्ये येत असतात आणि आपल्या देशाचे गुण आहेत 0.685 म्हणजे आपला देश येतो 685 म्हणून मध्यम मानव विकास या काय म्हणतात चौकटीमध्ये आपला देश येईल. आणि 2025च्या HDI किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचं शीर्षक किंवा आपल्याला थीम असं म्हणता येईल की अ मॅटर ऑफ चूज पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ AI. यानंतर प्रश्न क्रमांक 3 मानव विकास निर्देशांक HDI मूलभूत 3 घटक पुढीलपैकी कोणते? एक आहे जन्माच्या वेळी अपेक्षित आयुर्मान, प्रौढ साक्षरता, दूर स्थूल शिक्षण प्रवेश दर आणि दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच GDP. तर ह्या गोष्टी आपण इंग्लिशमधून लक्षात ठेवल्या तर आपल्याला जास्त व्यवस्थित आणि जास्त काळ लक्षात राहतील. कारण मराठीमध्ये थोडे किचकट शब्द वापरले जातात. जे शब्द आपण जी मराठी बोलतो त्याच्यापेक्षा खूप भिन्न शुद्ध म्हणता येईल आपल्याला त्या मराठीतील शब्द वापरले जातात. त्यामुळं ह्या गोष्टी थोड्या किचकट वाटायला लागतात. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि निर्देशक हे 4 आहेत आणि निर्देशांकसुद्धा 4 आहेत. जन्माच्या वेळचे आयुर्मान, वय किमान 20 आणि कमाल 85, शालेय शिक्षणाचं वर्ष 0 ते कमाल 18 आणि सरासरी शालेय वर्ष 0 ते कमाल 15 आणि दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न या सर्व संकल्पना ह्या HDI मध्ये नोंदविल्या जातात. यानंतर चौथा प्रश्न आहे मानवी विकास निर्देशांक हा सरासरी वयाचे मापन करतो. आता मानवी विकास निर्देशांक म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा दीर्घ आणि निरोगी आयुष्य त्याचबरोबर प्रौढ साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान या गोष्टीचा सरासरी मापन करत असतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 देता येईल. आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सची सुरुवात झाली 1990 मध्ये. पहिल्यांदा UNDPने मानव विकास अहवालामध्ये मानव विकास निर्देशांक प्रकाशित केला आणि पाकिस्तानचे जे अर्थतज्ज्ञ होते महबूब उल हक आणि भारतीय शास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी हा निर्देशांक तयार केलेला होता. पण महबूब उल हक यांना HDIचे जनक म्हणून ओळखलं जातं. 1998 मध्ये या दोघांना संयुक्तपणे अर्थशास्त्राचा नोबेल पारितोषिक देण्यात आलेला होता. ज्यामध्ये दीर्घ आणि निरोगी जीवन, ज्ञानाची सुगमता आणि चांगले जीवनमान किंवा लिव्हिंग स्टँडर्ड ऑफ ह्या गोष्टींचा विचार केला जातो. यानंतर प्रश्न क्रमांक 5 UNDPच्या 2013च्या अहवालात प्रसिद्ध झालेल्या मानवी विकास निर्देशांकानुसार HDI पुढील देशाची उतरत्या क्रमाने मांडणी करा. हा 2014चा प्रश्न आहे आणि यानुसार नॉर्वे, त्यानंतर दुसरं आहे अमेरिका, तिसरं आहे जपान आणि चौथं आहे दक्षिण कोरिया. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि नॉर्वेसारखे देश नेहमी टॉप 5 मध्येच असतात. त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं की नॉर्वे आला की तो समोरच असणार. यावरूनही आपला प्रश्न सुटत
असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 6. मानवी विकास निर्देशांक मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात डॅश डॅशपेक्षा जास्त आहे, तर तो 0.8 पेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राने 2002 मध्ये पहिला HDI जाहीर केला, ज्याची आकडेवारी 2001 ची आकडेवारी होती 0.666. म्हणजे परत मध्यम आपण विकासामध्ये येतो. मुंबई शहर आणि उपनगर आणि ठाणे या जिल्ह्याचा निर्देशांक 0.8 पेक्षा जास्त होता. राज्यातील प्रकाशित केलेल्या मानव विकास निर्देशांक अहवालामध्ये 2012चा 0.752 असा अहवाल होता, ज्यामध्ये टॉप 3 ची शहरं होती मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे आणि ठाणे. यानंतर प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ आहे, राज्यात मुंबई शहर व मुंबई उपनगर, ठाणे, पुणे या जिल्ह्यातील मानव विकास निर्देशांक 0.8 पेक्षा जास्त आहे. एकदम बरोबर आहे. राज्यात 0.5 पेक्षा कमी मानव निर्देशांक असलेली जिल्हे ही मुख्यतः राज्याच्या पूर्व विभागातील व उत्तरेकडील नंदुरबार व धुळे हे आहेत. तर हे मात्र चूक आहे. ब चूक आहे. अ बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 8. दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचं लेखन कोणी केलं? तर ते होते R.C. दत्त. आता 19व्या शतकात भारतीय इतिहासाची पहिल्यांदा आर्थिकदृष्ट्या पाहणी करणारे म्हटलं तर दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती म. रानडे आणि राजेशचंद्र दत्त हे तिघजण होते, ज्यांनी आपल्या आर्थिक दृष्टीवर किंवा आर्थिक परिस्थितीवर प्रकाश टाकलेला होता आणि त्यांची वेगवेगळी पुस्तके सुद्धा लिहिलेली होती. यानंतर प्रश्न क्रमांक 9. 2010 पासून मानवी विकास निर्देशांकाची व्याख्या ही प्रत्येक पैलूतील यश मापन करणाऱ्या सामान्य निर्देशांकाने डॅश डॅश अशी केली आहे. तर ती आहे भूमितीय मध्य. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. HDIचं मापन करण्यासाठी जे 3 आयाम निर्देशांकांचा भूमितीय मध्य काढायचा आणि त्या संबंधीचा देशाला मानवी निर्देशांक ची टक्केवारी द्यायची, असं या 2010 पासून सुरू करण्यात आलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 10. जागतिक आनंद अहवाल 2016 नुसार जगातील सर्वाधिक आनंदी देश कोणता? आता जगातील सर्वाधिक आनंदी देश 2016 मध्ये डेन्मार्क हा होता. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता 2025चा अहवालाबद्दल आपण अधिक माहिती घेऊया. 2025चा जागतिक आनंदी अहवाल हा जाहीर करणारी संस्था कुठली आहे? तर ती आहे संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास सोल्युशन नेटवर्क. आणि सुरुवात झाली हा आनंदी अहवाल साजरा करण्याचा किंवा जाहीर करण्याचा 2012 पासून. याचे निकष काय आहेत किंवा कुठल्या आधारावर देश हा सगळ्यात आनंदी आहे हे सांगितलं जातं? तर भ्रष्टाचार मुक्त, त्यानंतर जीवन संधीमधील स्वतंत्रता, सामाजिक आधार, निरोगी जीवनाचा अपेक्षा आणि सकल देशातील राष्ट्रीय उत्पन्न या सर्व 5 गोष्टीच्या आधारे जागतिक आनंदी अहवाल दिला जातो. आणि 20 मार्च हा जागतिक आनंद दिन या दिवशी 2025चा अहवाल जाहीर केला. याची ही 13वी आवृत्ती होती आणि यावेळेसची थीम होती रिकनेक्टिंग फॉर हॅपीनेस, बिल्डिंग रिसायलेंट कम्युनिटीज. पहिले 5 देश होते फिनलँड, डेन्मार्क, आइसलँड, स्वित्झर्लंड, नेदरलँड. हे सगळ्यात हॅपी देश होते. आणि सर्वात दुःखी देश 147वा म्हटलं तर अफगाणिस्तान, 46वा 100 म्हटलं तर सिरियालॉन आणि 145वा लेबनॉन.
144वा मालती आणि 143वा झिम्बाब्वे. आपल्या भारताचा क्रमांक 118वा लागतो. 2014मध्ये 126वा होता. त्यामुळे आता आपल्या भारताची हॅपीनेसची स्थिती सुधारत आहे आणि 2025चा स्कोअर आहे 4.389 हा. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. वेगवेगळे निर्देशांक आणि त्याची सध्याची आकडेवारी अशी 2-3 भागामध्ये आपण याबद्दल माहिती घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा.